जय जिजाऊ 3 मिनिटाच्या या छोटेखानी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे की मराठा लग्न अक्षदाच्या या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे काय असतील तर ती कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही दिली पाहिजे. नंतर आपण बाकीच्या गोष्टींवर सातत्यानं बोलतच असतो. पहिली गोष्ट म्हणजे लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक समस्या आहे. ही एका विशिष्ट तालुक्यापुरती, विशिष्ट जिल्ह्यापुरती, विशिष्ट गावापुरती किंवा विशिष्ट राज्यापुरती आहे का? या प्रश्नाचं उत्तर काय जे असेल ते हो नाही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या. दुसरीकडे ही जर समस्या सार्वत्रिक असेल तर एखाद्या विशिष्ट समाजाचीच ही समस्या आहे का? की जसं 10-15 वर्षापूर्वी विशिष्ट समाजामध्ये म्हणजे जे काही राजस्थानमधून आपल्या भागामध्ये जो काही मारवाड समाज आलेला आहे तर यांच्यामध्ये ही समस्या उजागर झाली होती सर्वप्रथम आणि हळूहळू मग वेगवेगळ्या समाजामध्ये तर तशी ही समस्या फक्त ही एखाद्या विशिष्ट समाजापुरतीच मर्यादित आहे का? की सगळ्याच समाजाची ही सार्वत्रिक समस्या आहे? या प्रश्नाचं जे काही तुम्हाला उत्तर द्यायचं असेल ते द्या. दुसरीकडे जे काही समजा आता हे आमचं मराठा लग्न अक्षदा आहे आणि मग हे मराठा लग्न अक्षदा हे जर मोफत सेवाभाव म्हणून आम्ही चालवतो आहोत तर मग तुमच्या फोन कॉलवर तुमचं लग्न जुळवण्यासाठी आम्ही पुढाकार का घ्यावा? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 1-2 वाक्यात जे काय द्यायचं ते द्या. दुसरीकडे जर आपण एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरून जर नोंदणी करत असू तर मग त्या विवाह संस्थेनं पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला स्थळ दाखवायची. परंतु त्याच्यामध्ये हा एक प्रश्न निर्माण होतो की जर मग मुलींची संख्या जर कमी असेल किंवा मुलींना जर जास्त मागणी असेल किंवा विशेष मागणी असेल तर मग विवाह संस्थेकडे जी काही नोंदणीची प्रक्रिया असते तर 1000 2-2 हजार रुपये ते फिया घेतात. मग एखाद्या मुलगी लग्नाची आहे तर ती मुलगी किंवा त्या मुलीचे वडील किंवा नातेवाईक किंवा पालक त्या विवाह संस्थेकडे 500-1000 रुपये भरून नोंदणी कशासाठी करतील? हा एक प्रश्न तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. दुसरीकडे लग्न ही ओळखीत जुळतात की विवाह संस्थेमार्फत जुळतात? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय आहे ते द्या. नंतर आपल्याला याची पुढची जी काही दिशा आहे ती ठरवता येईल की जर समजा लग्न ही जर ओळखीत जुळत असतील किंवा ओळखीत जुळत नसतील तर मग विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळवायला काही हरकत नसावी. मात्र लग्न जुळण्याची नेमकी पद्धत काय असली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर काय योग्य वाटतं तुम्हाला ते सांगा. म्हणजे जर एखादी विवाह संस्था असेल तर ती विवाह संस्था 500 रुपये 1000 रुपये रजिस्ट्रेशनचा मोबदला घेईल आणि त्याच्यानंतर मग समजा मुलींची जास्त डिमांड आहे तर मग ती गावखेड्यात तालुक्यात आपल्या प्रतिनिधी मार्फत फिरेल किंवा तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का, तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का, मग तुमच्या अपेक्षा काय आहेत? कारण ह्या विवाह संस्था ज्या आहेत तर ह्या विवाह संस्था कोणासाठी आहेत की जी मेट्रो सिटी आहेत किंवा ज्या लोकांचं जीवन जगणं हे धावपळीचं आहे किंवा ज्यांना स्वतःसाठी वेळ नाही, जे काट्यावर घड्याळाच्या काट्यावर जीवन जगतात अशा लोकांसाठी ह्या विवाह संस्था आहेत. परंतु मग आमचे गावखेड्यातली लोक आहेत की गावखेड्यातली लोक अशी आहेत की एका कोपऱ्यात जर संध्याकाळी चूल पेटली आणि त्याच्या भगोन्यात भाजीची फोडणी दिली तर दुसऱ्या म्हणजे खालतल्या एटाळातला वास वरतल्या एटाळात जातो. तर अशा लोकांनी मग विवाह संस्थेकडे नोंदणी केली पाहिजे का? कारण त्यांची जी काय आहे तर रोज तोंडावर तोंड असतं, सोयरे धारे लग्न कार्यात भेटत असतात. मग अशा लोकांना विवाह संस्थेची गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय असेल ते द्या. कारण आम्हाला जे काही महाराष्ट्रभरातून फोन येतात तर मग फोन आल्याच्या नंतर तुमच्याकडे मुली आहेत का, तुमच्याकडे मुली आहेत का, तर मग ही आम्ही कुठल्याही तालुक्यातले असो, आम्ही कुठल्याही जिल्ह्यातले असो, तर मग आमच्याकडे मुलींची फॅक्टरी आहे किंवा मग हे गरीब घरचे जे मुलीकडचे असतील तर हे गरीब घरच्या मुलीकडचे आमच्याकडे नोंदणी कशासाठी करतील? आम्ही जरी फुकट देत असलो समजा, का म्हणून त्यांनी नोंदणी करावी की बा एखादं चांगलं स्थळ असलं तर पहा, म्हणजे त्यांनी का भरोसा ठेवावा आमच्यावर? दुसरीकडे बरं समजा एखाद्या गरीब घरची मुलगी जर आम्हाला सापडली आणि समजा ती आहे उदाहरणार्थ अमरावती जिल्ह्यातली गरीब घरची मुलगी आहे आणि दुसरा मुलगा जो आहे तो नाशिक भागातला समजा किंवा पुणे भागातला आणि मग दोघांचा आम्ही म्हणजे अटॅचमेंट केलं, बोलणी करून दिली आणि मुलगी समजा उदाहरणार्थ ती त्याच दिवशी संध्याकाळी दागिने वगैरे घेऊन पळून निघून गेली, तर मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी कोणाची?
मग तो जो मध्यस्थ आहे जुळून देणारा, तर तो फुकट बाराच्या भावात जाणार नाही का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.